नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 5,000 गावांचा विकास करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. आता अशा प्रकारच्या घोषणा ह्या राजकीय पटलावरनं सातत्यानं केल्या जातात. पण आता या 5,000 गावांचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय केलं जाणार हा प्रश्न तर आहेच. पण याच्या पूर्वी म्हणजे 2016-17मध्ये सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1,000 गावांचा विकास करण्याची एक संकल्पना केलेली होती. ती आणलेली होती ती संकल्पना, पण ती संकल्पना नेमकी काय होती त्यामध्ये आणि आत्ताच्या घोषणेमध्ये नेमका काय फरक आहे? मग अशा प्रकारच्या घोषणा करून नुसतं जनतेला झुलवत ठेवलं जातं आहे का? ग्रामीण विकासाची जी काही चाकं आहेत ती एक प्रकारे गुंतलेली आहेत, रुतलेली आहेत गाळात, आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या सातत्यानं घोषणा ह्या केल्या जातात. मग यामध्ये मूळ मुद्दा हा आहे की 2016-17मध्ये जी VSTF नावाची योजना आणलेली होती किंवा प्रकल्प होता, त्याचं नेमकं झालं काय? हे सगळे प्रश्न आहेत आणि याच प्रश्नावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पद्मश्री पोपटराव पवार सर. नमस्कार. VSTF ज्याला ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान अशा नावाची ती एक योजना होती, 2016-17मध्ये राबवली गेली. त्याच्या समितीवरती तुम्ही होतात. तर ती योजना नेमकी काय होती, तो प्रकल्प काय होता आणि त्यातनं काय करण्यात येणार होतं ग्रामीण भागातलं? एक नक्कीच आहे की 2014मध्ये राजकीय परिवर्तन महाराष्ट्रामध्ये आला. बरोबर. आणि 2014मध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेश साहेब होते. हो. आणि 14-15मध्ये सर्व अभ्यास होऊन 16-17मध्ये एक अतिशय महत्त्वाकांक्षी आणि ग्रामविकासावर दूरगामी चांगला परिणाम करणारी योजना म्हणजे ग्राम सामाजिक परिवर्तन म्हणजे VSTFची स्थापना केली गेली. बरोबर. तो एक ट्रस्ट होता. त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय होते. त्या ट्रस्टवरती ग्रामीण विकास सचिव हे सदस्य सचिव होते. बरोबर. मग त्यामध्ये रतन टाटा, राजकुमार धूत, आनंद महिंद्रा, नीता अंबानी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, आमिर खान आणि त्या कमिटीत 2 अशासकीय सदस्य होते. एक आदरणीय डॉक्टर अभय जिबंग होते आणि दुसरा मी होतो. बरोबर. आणि ती कमिटी मंत्रालयात पहिली बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये रतन टाटा, कुमार मंगलम बिर्ला, नीता अंबानी, अमिताभ बच्चन किंवा सचिन तेंडुलकर एवढे मोठाले उद्योगपती पहिल्यांदा मंत्रालयात पाहिले होते. आणि विषय तोच होता की महाराष्ट्रामध्ये विकासाच्या खूप योजना चालू आहेत, पैसाही येतोय, खर्चही होतोय, परंतु सदृश्य परिणाम दिसत नाही. आणि महाराष्ट्रात ठराविक गावं, मग राळेगण सिद्धी असेल, हिवरे बाजार असेल किंवा इतरही अभियानामध्ये स्वच्छता अभियान यात काम केलेली काही गावं, हाताच्या बोटा मोजणारी गावं होती. मग एवढ्याच गावांना निधी असतो का? मग हीच गाव बदलले, इतर का बदलत नाही? आणि यातून एक खूप चांगली संकल्पना आदरणीय देवेंद्रजीने मांडली, ती हीच आहे की याच गावांच्या धर्तीवर आपण शासनाच्या योजना एकत्र करून त्याला आपण पाठबळ म्हणून कॉर्पोरेटची मदत देऊ. जिथे सरकारी योजना कमी पडेल तिथं याचं पॅचवर्क करू. आणि 1,000 गाव महाराष्ट्रामध्ये आपण एक आदर्श करण्याचा प्रयत्न करू, ही ती संकल्पना होती. आणि त्याचे अध्यक्ष अर्थात मुख्यमंत्री महोदय होते. आणि त्यातून मंत्रालय स्तरावर बैठका झाल्या आणि मग 23 जिल्हे यासाठी प्रायोगिक तत्वावर निवडले गेले. आणि त्यासाठी बजेटमधून पहिल्यांदा 1,000 कोटी रुपयाची तरतूद केली गेली होती आणि 1,000 गाव निवडायची होती. आणि याला हे काम करताना त्याला शासकीय यंत्रणा वापरायची नाही अंमलबजावणीसाठी. त्यासाठी गाव आणि जिल्हास्तरीय यंत्रणा यांचा ब्रिज म्हणून एक CM फेलोज निवडले गेले होते. ही देशातली पहिली अभिनव संकल्पना होती की सरकारी योजना राबवण्यासाठी सरकारच्या बाहेरचा, राजकारणाच्या बाहेरचा एक तरुण ज्याला गावासाठी काम करण्याची इच्छा आहे त्याने ॲप्लिकेशन करायचं. जाहिरात काढली गेली. मग त्याला अनेक मुलांनी राज्यातून, देशातून, परदेशातून काही महाराष्ट्रीय मुलांनी अप्लाय केलं होतं. मग त्यांचे इंटरव्ह्यू झाले आणि इंटरव्ह्यू करून अवघे 400 मुलं निवडले गेले, 430च्या आसपास. मग या मुलांना प्रशिक्षण द्यायचं. मग पुण्याची यशदा आणि दुसरं हिवरे बाजार. अच्छा, या दोन ठिकाणी. हां,
आणि तिथे 4-4 दिवसाचं प्रशिक्षण, सरकारी योजना कशा राबवायच्या हे यशदा शिकायचं आणि त्या कशा राबवल्या ते हिवरे बाजारमधून येऊन मुलांना शिकवायचं आणि मग त्यांनी आपापल्या दिलेल्या जिल्ह्यात जायचं. मग दिलेल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी त्या गावातच राहायचं. बर. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या फेलोनी जिल्ह्यातल्या योजनांचा अभ्यास करायचा. मोजून 23 योजना होत्या ज्या प्रत्येक गावापर्यंत जातात, प्रत्येक जिल्ह्याला आहेत. त्याच योजनांचा अभ्यास करायचा आणि त्या आधारे गावात जायचं. मग त्या गावात ग्रामसभा बोलवायची, शिवार फेरी करायची आणि त्याचा प्रकल्प अहवाल तयार करायचा. प्लॅन तयार करायचा आणि तो प्लॅन कसा करायचा याचं प्रशिक्षण यशदामध्ये दिलं. मग तो एकदा प्रकल्प अहवाल तयार झाला का मग तो जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचा. जिल्हाधिकाऱ्यांनी मग मंत्रालयावर बैठक होऊन तो राज्य शासनाला सबमिट करायचा. आणि इनोव्हेटिव्ह काय केलं आहे हे त्यात दाखवाय. आणि एकदा राज्य सराव मंजूर झाला का त्या निवडलेली जी गावं आहेत, प्रत्येक जिल्हा साधारणतः 20 ते 25 गावं निवडली गेली 2 वर्षासाठी. आणि त्या निवडलेल्या गावांना मग त्यांची ग्रामसभा, मग त्यांना योजनाची जागृती करणे, त्यांना ते समजून सांगणे आणि उलट त्यांच्या सहली पुन्हा हिवरे बाजारला यायला लागल्या का ते पाहायचं यांनी कसं राबवलं. आणि मेजर यामध्ये जे फोकसिंग होतं ते 6 योजना मुख्य होत्या. एक तर वन संवर्धन, मृत संवर्धन, जलसंवर्धन, पशुसंवर्धन, हे पाणी आणि शेती संबंधित. मग त्याला जोडून मग भूमिहीन लोकांसाठी काय करता येईल, SC ST NT साठी काय करता येईल, मत्ता नसणारे घटक. आणि शिवाय तिथे हे काम करताना की ज्या शिक्षण त्याची गुणवत्ता, आरोग्य, त्याचबरोबर पशुसंवर्धन असेल, पुन्हा वीज, अशा महत्त्वाच्या गोष्टी यावर फोकस केल्या गेल्या होत्या. आणि त्याप्रमाणे तो आराखडा तयार केला. तो ग्रामसभेत चर्चा करायचा आणि मग त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करायची. आणि अंमलबजावणी झाली की त्यानंतर त्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिजिट करायच्या, संबंधित यंत्रणांनी त्या गावाला व्हिजिट करायच्या. आपल्या यंत्रणेचं, आपल्या विभागाचं काय काम या गावात त्याला प्राधान्य, जिल्ह्याला जेवढा निधी येईल तेवढा. कारण ॲव्हरेज 1000 गावं एका जिल्ह्यात आहेत, काही जिल्ह्यात 1500 1600 आहेत, पण ॲव्हरेज 1000 झाले. त्यापैकी 20 ते 25च गावं निवडायची. म्हणजे एकूण जिल्ह्याला जो निधी येईल त्याच्या 25% या गावांना आणि 75% इतर गावांना नियमितपणे. उद्देश हा होता का प्रत्येक जिल्ह्यात 25 आदर्श गावं तयार झाली का ते पाहून इतर गावांनी पुढाकार घेऊन या योजनेत यायचं. म्हणून त्याचा तो पहिला टप्पा हा होता. ग्रामीण भागामध्ये काहीतरी विकासाची कामं करायची म्हटलं तर पैसा लागतो पहिल्यांदा, कारण की तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर अजून आपल्याकडे नाही पोहोचलेलं. तर मग त्याच्यासाठी निधीची तरतूद कशा पद्धतीने केली गेली होती त्या प्रोजेक्टसाठी? त्यात पहिलं एक तर राज्य स्तराच्या योजना आणि केंद्राच्या योजना यांचा येणारे फंड्स. दुसरी गोष्ट जिल्हा नियोजन मंडळात जो राज्य स्तरावर बजेटमधून पैसा जातो, तिसरा सोर्स तो होता. चौथा सोर्स जिथे हे सगळं कमी पडल तिथं कॉर्पोरेट होता. अच्छा, CSR फंड. CSR फंड. आणि 5वा फंड होता की लोकांचा सहभाग. जिथे सगळी यंत्रणा कमी पडेल तिथं लोकांनी श्रमदान करायचं, लोकसहभाग द्यायचा. असे 5 आर्थिक सोर्स याला जोडलेले होते. आणि त्याच्यामध्ये सोशल ऑडिट करायचं, पैसा आला किती, खर्च झाला किती, हा त्याला पैशाचा मुख्य सोर्स होता. तुम्ही फेलोनचा उल्लेख केला, तर या फेलोनची भूमिका तुम्ही आधी सांगितली, पण अशा पद्धतीच्या मॉडेलमुळं एक प्रकारे ग्रामीण पातळीवरती जे काही बदल घडायचे असतात त्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण झालेली होती का या फेलोजमुळे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ज्यावेळी ही गावं निवडली गेली तर अनेक गावांना ज्यावेळी निवडल्यावर प्रत्येक समजा 15-20 गावं एका जिल्ह्यात 24 पर्यंत होती. मग त्यानंतर ज्या गावांनी चांगलं काम केलं यांना पुरस्काराचा कार्यक्रम डिझाईन झाला होता. अच्छा. आणि त्या कमिटीचा मी अध्यक्ष होतो. आणि एक प्रमोद शिंदे म्हणून एक डेव्हलपमेंट कॅडरचे अधिकारी होते, VSTFचे जे CO होते, रंगारी म्हणून ते एक होते. आणि आम्ही ही गावं ज्यावेळेस प्रत्येक जिल्ह्यातून निवडली त्यात
प्रत्येक डिव्हिजन मधून तीन गावं निवडली आणि 3 गावं निवडल्यानंतर अशी 18 गावं आली आणि ह्या 18 गावांना आम्ही भेटी दिल्या. अच्छा. आणि 18 गावं सकाळपासून संध्याकाळ प्रत्यक्ष आम्ही 3-4 बारकाईने पाहिली. पण त्याच्यात पाहणीत काय काय होतं मग? काय काय पाहणीत बघायचं? एक सगळ्यात महत्वाचं मला जे जाणवलं की या सर्व गावांनी प्रचंड हर्ष उल्हासात कमिटी स्वागत केला आणि स्वागत करून किंवा आता आमच्या गावात आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाचं मूल्यमापन करण्यासाठी समिती आलेली. आम्ही गावात जाऊन फक्त त्यांचा प्रकल्प आराखडा त्या आराखड्याप्रमाणे कुठली कामं प्रायोरिटी केली, ती झाली किती, त्याचं पर्सेंटेज काय आहे आणि प्रत्यक्ष आलेला निधी आणि झालेला खर्च हा आम्ही स्पॉटवर जाऊन पाहिला, फील्डवर जाऊन पाहिला. मग यातून पर्यावरणात काही बदल झाला का, वृक्षारोपण किती केलंय, ते किती टिकलं, सॉईल कॉन्झर्वेशनचं काम किती झालंय, त्याचा फायदा जलस्तर वाढायला किती झाला, जलसंधारणाचं काम ड्रेनेज लाईनमध्ये झालं त्याचा फायदा किती झाला, पाणी आल्यानंतर पीक पद्धतीत काही बदल झाला का, पाणी व्यवस्थापनात काही पुढाकार घेतला का, पशुसंवर्धनमध्ये काय बदल झाला, दूध व्यवसाय किती वाढला. आणि या सगळ्या प्रयोगाला मग वीज त्या ठिकाणी वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मर, विजेचं कनेक्शन विहिरीवरती हे दिलंय का, त्याच्यानंतर तिथल्या शिक्षणात काय बदल झाला का, गुणवत्तेत, बाहेरच्या शाळेतली मुलं पुन्हा गावात आली का, खाजगी शाळांची, पुन्हा आरोग्याविषयी या गावात किती जागृत झाली, आरोग्याच्या समस्या किती सोडल्या, PSC मध्ये काय घडलंय. शिवाय त्यानंतर दुसरं जेंडर इक्वॅलिटीच्या बाबतीत मेल फिमेल, महिला आणि पुरुष याचं प्रमाण जे बिघडलेलं आहे ते किती बॅलन्स झालं, हे आरोग्य PSC सब सेंटर यांनी आरोग्याच्या दृष्टीने किती पाहिलं, अनेक जे साथीचे आजार आहेत ते किती कंट्रोल झाले. आणि याच्याबरोबर पुढचा विषय होता गावात सामाजिक समता किती प्रस्थापित झाली. जो संघर्ष होता तो या गावात पूर्वी झाला, आता किती थांबला. शिवाय या गावात झालेली त्या कालखंडातील रस्ते, ड्रेनेज असल, पुन्हा घर तेथे शौचालय, ते शौचालयांचा वापर किती झालाय, त्यामुळे गाव मच्छरमुक्त झालंय का, हे इतकं छान. मग त्या मुलांमध्ये किती जागृती झाली, महिलांमध्ये किती जागृती झाली. हे होत असताना दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जाणवलं, जी 18 गावं आम्ही तपासली, 18 गावात एकाच गावात थोडंसं राजकीय इश्यू झाला. एकाच गावात. बाकी 17 गावांमध्ये कुठलंही राजकारण, कारण त्या गावात ज्या सरपंचाने पुढाकार घेतला त्याच्यावर दुसऱ्या विरोधी गटाने थोडे अलिगेशन केलते का ते या पक्षाची होती म्हणून आम्ही मदत केली नाही. हा उगत, पण तो अगदी 10% विषय होता. पण इतर 17 गावं जे होते त्या गावात कुठलंही राजकीय अलिगेशन झाले नाही. आम्हाला कोणी गटतटाचं जातीयतेचं हे केलं नाही. आणि त्याला मूळ कारण लोक, सर्व पक्षीय लोक एकत्र आले. का त्या लोकांच्या गावातल्या प्रमुख पार्टीच्या प्रमुख लोकांशी मी बोललो किंवा इतर योजना तुमच्या गावात पूर्वी राबवल्या, त्यावेळेला राजकारण आलं. याच्यात राजकारण का आलं नाही, ते म्हणले जे फेलो मुख्यमंत्री फेलो निवडलेले आहेत ते कुठल्याही पक्षाचे नाहीत, त्यांना आमच्या गावात निवडणूक लढवायची नाही आणि त्यांना कोणाचा प्रचार करायला नाही. त्यामुळे आम्ही सगळे झेंडे पक्षाचे बाजूला ठेवले, संघटनेचे बाजूला ठेवले आणि त्या CM फेलोच्या सहभागामुळं आम्ही सर्वांनी एकत्र येऊन गावाचा कार्यक्रमात पूर्ण सहभाग दिला आणि म्हणून आमचं गाव बदललं. आणि त्यात पहिले 3 गावं जे निवडले, 6 निवडले अर्थात 18 मधले, पहिलं एक निवडलं नंदुरबार मधलं नवापूर मधलं चिखली नावाचं गाव होतं. त्यानंतर चंद्रपूर मध्ये खुरसई नावाचं गाव होतं आणि तिसरं गाव जे होतं अमरावतीमध्ये शेंदाळा खुर्द हे गाव होतं. आणि मग पहिलं एक दिलं आम्ही, दुसरे 2 दिले आणि तिसरे 2 दिले होते आणि एकाला प्रोत्साहन म्हणून दिलं होतं. शेवटी ती स्पर्धा 18 गावांची इतकी सुंदर होती की एका एका गुणावर मागे पुढे होत. इतकं सुंदर लोकांनी काम केलं होतं. गाव स्वच्छ निर्मळ. आम्ही ज्यावेळी नवापूरमध्ये गेलो, पूर्ण आदिवासी गाव चिखली, अख्खा आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन त्यांचा पारंपरिक जे स्वागत आहे, त्यांचं ढोल लेझिम इतकं सुंदर केलं. फेर धरून महिला, सगळे मुलं आणि गावकरी सगळे एकत्र आले
आणि मला एक विषय नेहमी असं, मी प्रत्येक गावात गेलो की त्या गावातले पार्टीचे प्रमुख कोण कोण आहेत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी, आमदाराचे कार्यकर्ते कोण, खासदारांचे कोण, मग त्यांना विचारायचो की तुम्ही मग समजा ज्या गावात काँग्रेसचा लोकप्रतिनिधी आहे, मग इथं भाजपच्या काळात हे योजना आली, मग नाही म्हणजे भाजपचं जरी सरकार असलं पण गावामध्ये पक्षीय काय आलं नाही, कारण गावात जो मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्ता आहे फेलो, तो कुठल्याही पक्षाचा इथं विचार करत नाही, तो फक्त जिल्हा स्तराची योजना आपल्या गावाला कशा देता येईल हे प्रबोधन चांगलं केलं म्हणून आम्ही या कार्यक्रमामध्ये पूर्ण सहभाग दिला. तर हा यातला सर्वात महत्त्वाचा. आपण इतर गाव पाहतो की कोणी खूप प्रामाणिकपणे अनेक आमदार काम करतात, खासदार काम करतात, अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच सुंदर काम करतात, पण त्यांनी चांगलं काम केलं संध्याकाळी कौतुक करतात, पण स्टेजवर मात्र चुका शोधून त्यावर टीका केली जाते. म्हणून मला वाटतं हा कार्यक्रम खरोखर ग्राम सामाजिक परिवर्तनाचं खूप मोठी चळवळ होती. ग्रामीण पातळीवरती जर का महत्वाचा घटक बघितला आपण रोजगाराचा किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ज्याला म्हणू तो कृषी आहे, तर त्या योजनेमध्ये कृषीसाठी पण काही गोष्टी होत्या. मेजर पार्ट कृषीचाच होता त्यामध्ये. बर बर मेजर या कार्यक्रमात कृषी आणि कृषीसाठी लागणारं पाणी बर बर हे मेजर होतं. म्हणजे मृद संवर्धन, जलसंवर्धन आणि याला जोडून मग वन संवर्धन पर्यावरणाच्या दृष्टीने होतच. म्हणजे वन संवर्धन म्हणजे हिवरे बाजारमध्ये आम्ही वन संवर्धन, मृद संवर्धन, जलसंवर्धन आणि पशुसंवर्धन केलं. आणि केंद्र आणि राज्याच्याच योजना जोडून हिवरे बाजार जर कोणी आलं, प्रत्येक डिपार्टमेंटला काय वाटतं हे गाव आपलंच, बरोबर. प्रत्येक पत्रकार कोणी आलं त्याला वाटतं हे आपलंच, कोणी राजकीय व्यवस्था त्यांना वाटतं आपलंच. त्यामुळे हे काय, कारण या देशातल्या प्रत्येक गावाला ग्रामपंचायत, प्रत्येक गावाला केंद्र आणि राज्याच्या योजना ग्राम विकासासाठी. म्हणून हे जे मॉडेल आहे स्पेशल कॉर्पोरेट फंडिंग सर्वांच्या हात तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, स्पेशल फंडिंग सर्वांच्या हात तिथे पोहोचू शकत नाही, आमदार निधी, खासदार निधी सर्व तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पण या योजना अशा आहेत का तो कुठल्याही गावाला वाटलं सरपंचाला सहभाग घ्यायचा, फक्त लोकांना एकत्र करून त्यांनी पाठबळ दिलं तर ते गाव त्या योजनेमध्ये सहभागी होतं. म्हणून 1045 कोटीचं एवढं मोठं काम या 900 गावामध्ये, 903 गावं जवळपास झाली होती, त्या 903 गावामध्ये झाले. आणि अतिशय सुंदर, आजही ते सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. कदाचित ते जर कंटिन्यू झालं असतं तर महाराष्ट्रामध्ये ग्राम विकासाची प्रचंड मोठी मुवमेंट तयार झाली आहे. कारण आज योजना आहेत पण अंमलबजावणी करताना जे राजकारण येतं त्या राजकारणाचा परिणाम त्या योजनावर होतो. म्हणून CM फेलोज ही संकल्पना ही देशातील सर्वात नाविन्यपूर्ण संकल्पना होती. आता एवढं सगळं जर का चांगलं असेल तर 2016-17 पासून 2017-18, 19-20 इथपर्यंत ती गाडी आली. पुढे त्या गाडीला ब्रेक लागला, अडथळा निर्माण झाला. त्याच्यामागे काय नेमकी कारणं होती आणि मग असं करून एका सरकारनं काहीतरी जाहीर केलं आणि दुसऱ्या सरकारने ते बंद पडलं, असं काहीतरी झालंय का या योजनेच्या? नाही, यामध्ये नक्कीच आहे. 16 ते 19 म्हणजे 14 ते 19 हा कार्यक्रम स्थिरतेकडे होता. आणि 19 नंतर राजकीय बदल महाराष्ट्रात झाले. बरोबर. आणि नवीन सरकार सत्तेत आला. आणि नवीन सरकार सत्तेत आल्यावर आपण साहजिकच पाहतो की जुना सरपंच बदलला आणि नवीन आला की तो त्याचा प्रयोग सुरू करतो. किंवा जो अधिकारी गावात काम करतोय त्याने खूप चांगलं काम केलं, 2 वर्षानंतर त्याची बदली झाली तर नवीन आलेला अधिकारी तोच अजेंडा पुढे घेऊन जाईल असं नाही, मग तो वेगळं गाव निवडतो. तेच मग सत्तांतर राजकीय झालं का प्रायोरिटीज बदलतात. आणि त्यात दुर्दैवाने 19ला कोविड आला. कोविड आल्यानंतर 2 वर्षे सगळे सरकारचे कार्यक्रम ठप्प झाले आणि त्याचा फटका ह्या अतिशय महत्वाकांक्षी अशा योजनेला बसला. त्यामुळं ते कार्यक्रम पुन्हा थांबलाय. आपण जर का बघितलं तर ग्रामीण व्यवस्थेला विकास करून आणण्यासाठी जसं आत्ताची जी रिसेंटची गोष्ट घेतली तर 5000 गावांची घोषणा केली की विकास करायचा या गावांचा. अशा प्रकारच्या घोषणा सातत्यानं होत राहतात, पण प्रत्यक्ष स्वरूपात जर का आपण बघितलं ग्राम पातळीवरती तर ते पोहोचत नाहीत. पण त्या अर्थानं तुम्ही जसं ज्या पद्धतीनं सांगतायत तुम्ही, कारण की त्या कमिटीवरती होतात आणि तुम्ही स्वतः परीक्षण केलेत ते गावाची, त्या योजनेमध्ये दिसलं, बाकीच्या योजनांमध्ये ते दिसत नाही. त्याचं मूलभूत कारण काय? नाही, कसं असं शेवटी
बजेट अतिशय सुंदर होतं आपल्याकडे, त्याबाबत दुमत असायचं कारण नाही. बजेट होतं, योजनांचं डिझाईन अख्ख्या भारतामध्ये चांगलं डिझाईन कोड होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये होतं. कारण याच महाराष्ट्राने या राज्याला सगळ्या योजना, अगदी रोजगार हमी, मनरेगा, फलोद्यानमधून राष्ट्रीय फलोद्यान, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे, महाराष्ट्रात जलयुक्त शिवार, महाराष्ट्राचं गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महाराष्ट्राचं कृष्णा खोरे महामंडळ, या योजना महाराष्ट्र सरकारने देशाला दिलेल्या आहेत. आणि भारतातले सगळे राज्य, त्यांचे प्रमुख अधिकारी संस्था ते आपल्याच महाराष्ट्रातले गावं पाहिले येतात, हे लक्षात घ्या. म्हणून हे होतं की हे का पळतं की लिडरशिप आणि त्यांचं व्हिजन परफेक्ट असेल आणि त्या व्हिजनप्रमाणे खाली शासकीय यंत्रणा जर असेल आणि सुपरविजन परफेक्ट झालं तर अशा प्रकारचे रिझल्ट प्रत्येक ठिकाणी. आता गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, यामध्ये कुठं पैसे होते, फक्त पुरस्काराला होते, पण लोक एकत्र आले कारण त्यावेळेची लिडरशिप. जलयुक्त शिवार, लोकसहभागच खूप मोठा होता ना, फक्त लिडरशिप आणि त्याची अंमलबजावणी. मग पाणी फाउंडेशनचं उदाहरण घ्या, काय होते याच्यात बक्षीस आहेत, कामं लोकांनी केलं. नाम फाउंडेशन घ्या किंवा जैन सामाजिक संघटना घ्या, आजही महाराष्ट्रामध्ये संतांचा विचाराचा प्रचंड प्रभाव लोकांवर आहे आणि त्या नावाने जर एखादी योजना आली ना तर लोक सहभाग देतातच. फक्त अंमलबजावणी करताना खालची यंत्रणेचं सुपरविजन हे महत्वाचं आहे. म्हणून कॉमन सर्वांनाच एक GR काढून दिलं तर आउटपुट येणार नाही, पण लिमिटेड गावं घेऊन त्यांना इम्प्लिमेंट करून जर मुवमेंट केली वाढवत तर निश्चित फार मोठी. पण त्यासाठी एक राजकीय इच्छाशक्ती आणि सातत्य लागतं त्याला, आणि म्हणून ते सातत्य जर राहिलं तर अडचण नाही. आता अर्थात त्याच्यात मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली, संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी बी घोषणा केली, परंतु शासकीय यंत्रणेवर जो पळवण्याची गरज होती. म्हणून प्रवीण सिंह परदेशी एक प्रशासनातलं असं एक रसायन आहे का त्यांना कार्यक्रम पळवायचा कसा आणि त्याच पद्धतीची सिस्टम खाली होती की हा माझा खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा संदेश ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा खाली गेला त्यावेळेस जिल्हा स्तरावरची यंत्रणा ॲक्टिव्ह झाली. सर्व जिल्हाधिकारी, CO, जिल्हा परिषद आणि सर्व विभागाचे विभाग प्रमुख हे ज्यावेळी एकत्र येतात, आढावा घेतात, गावांना व्हिजिट करतात, मग आपोआप तिथे मग स्थानिक आमदार गेले, स्थानिक खासदार गेले, लोकप्रतिनिधी गेले. मग हे पाठबळ जसं मिळत गेलं तशी गावं पुढे यायला लागली. म्हणून इतर योजना कशा खूप होतात पण मग त्याचं मूल्यमापन व्यवस्थित होत नाही आणि यासाठी नियमितपणे फील्डवरच्या व्हिजिट आणि त्याचा आढावा होत होता. आता काय झालंय, कोरोना नंतर ऑनलाईनची संकल्पना आली आणि सुरुवातीला खूप आनंद सर्वांना वाटला की आपला आता प्रवास खूप कमी होणार, आता आपला वेळ खूप वाचणार आणि आपल्याला फील्डवर जायला मिळणार. ज्यावेळी जिल्हास्तरीय अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी जास्त फील्डवर व्हिजिट देतात त्यावेळी फील्डवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नैतिक प्रेशर असतं की अरे नाही तपासणी होणार आहे. पण आता याचं उलटं चित्र दिसतंय. ऑनलाईन इतकं झालं की पूर्वी वेळ मिळायचा, 90% अधिकारी फील्डवर जायचे पूर्वी आणि फील्डवर गेले की त्याच्यामुळे सुपरविजन व्हायचं आणि त्याचा फीडबॅक चांगला यायचा. आता काय आलं, जिल्हा तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यांना सतत ऑनलाईनमध्ये कंटिन्यू आणि सततच्या ऑनलाईनमुळं 90% कोण आलं आता फील्डवर जाता येत नाही आणि त्यामुळे फील्डवर काय आहे म्हणून फक्त रिपोर्टिंगचं वरचं कव्हर बदलतंय. आता आपला रिपोर्ट जशाचा तसा हे ध्यानात घ्या, कारण वरिष्ठांना फील्डवरचा फीडबॅक पाहिल्याशिवाय कळत नाही. मग त्यांना कोणावर तरी विश्वास ठेवावा लागतो आणि मग जावं लागतं. म्हणून ज्या दिवशी इतर योजनामध्ये पुन्हा ऑनलाईन कमी होईल आणि फील्डवर जास्त जाईल त्यावेळेसच कार्यक्रमाला पुन्हा एका चळवळीचं स्वरूप येईल. एकच उदाहरण सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये औसा नावाचा तालुका आहे आणि तिथे औसामध्ये अभिमन्यू पवार नावाचे 14 साली देवेंद्र फडणवीस साहेबांची OED होती आणि ते नंतर आमदार झाले, दुसऱ्यांदा झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या पांदण रस्त्याच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात इतकं छान काम केलं आणि त्यांनी पहिली बैठक घेऊन सांगितलं की मी कुठल्याही गावात ग्रामपंचायत सोसायटीच्या निवडणुकाला येणार नाही.
तुम्ही तुमच्या मुद्द्यावर निवडणुका करा आणि निवडून आल्यावर तुम्हाला जे कामाची गरज पडन त्यासाठी माझे काय मी तुम्हाला मदत करेल. एवढं करून ते थांबले नाही. कारण बांध आणि रस्ते शिवार वाहतुकीचे आज गावाच्या संघर्षाचं सर्वात मोठं कारण आहे. पाणंद रस्ते आणि शिवारचे बांध सगळ्या 90% केसेस तहसील आणि पोलीस स्टेशन मध्ये. त्यांनी ते स्वतः भाजपचे पण त्यांनी लातूरचे जे खासदार आहेत ते काँग्रेसचे आहेत. त्यांना जाऊन भेटले, त्यांना संकल्पना सांगितली आणि आपण दोघं एक निर्णय घेऊ. कुठल्याही गावात एखाद्या शेतकऱ्याने तक्रार घेऊन माझ्या का आला मी त्याचा ऐकणार आणि तुमच्या काळात तुम्ही ऐकायचं नाही. आणि सगळे अधिकार तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका पोलीस स्टेशनला देऊ आणि ते तिथं जाऊन प्रश्न सोडवतील. 1700 किलोमीटरचे पानंद रस्ते ते एका तालुक्यात आहेत. त्यातले 1400 किलोमीटरचे कामं पूर्ण केले आणि त्या 400 किलोमीटर मनरेगातून खडीकरण केलं. एकही तक्रार कोर्ट आणि पोलीस स्टेशनपर्यंत आली नाही. मला वाटतं ही चळवळ ग्राम सामाजिक परिवर्तनाचीच पुढची स्टेप आहे आणि तिचा प्रत्येक मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींनी ठरवलं की आपल्यातला राजकीय वादविवाद आपल्यापर्यंत ठेवू पण लोकांच्या भल्यासाठी आपण गावातले शिवार वाहतुकीचे रस्ते आणि विकास कामात कुठेही खोडा घालत कोणी असेल तर त्याला पाठबळ द्यायचं नाही. मला वाटतं अशा प्रकारची मुवमेंट झाली. ही VSTF हे घडलं म्हणून पुढच्या काळात हे घडलं तर मला वाटतं. कारण आता आपण दुर्दैवाने पाहतो की प्रत्येक गाव गटा तटात जातीत याच्यात धर्मात सगळं वाटलं गेलं आणि दुर्दैवाने गुन्ह्या गोविंदाने नांदणारा समाज जो आहे तो आज विकासाच्या कामात एकत्र येत होता तो आता विकासासाठी एकत्र यायला तयार नाही. मग आता गावचा प्रमुख कोण झालाय, मग तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे आणि मग तो आपल्या गल्लीतला आहे का, आपल्या भावकीतला आहे का, मग हे सुरू होतं. आणि मला वाटतं हे सगळ्यात मोठं कारण आहे इतर योजना मागे पाडण्याचं. कारण शेवटी मग अधिकारी काय म्हणतात, जर काम करून चौकशा होणार असतील शेवटी काम करताना एकतरी गोष्ट सरकारच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करावं लागते. बरोबर. आणि तेवढंच माहितीच्या अधिकार कोणी शोधून तक्रार करणारा असेल तर मग जे अधिकारी फील्डवर काम करतात ते अधिकारी म्हणतात जाऊ दे पगार सुरक्षित आहे ना, बाकी आपल्याला काही करायचं नाही. असं जर घडलं प्रशासनात तर मात्र गावांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. बरोबर. यातनं ग्रामीण विकास होऊ शकतो हे आपल्याला त्याची चुणूक दिसली, पाहायला मिळाली. पण 2023 मध्ये त्याच्यानंतर पण 2019-20 मध्येच त्याला ब्रेक लागला. परत 23ला यांचं सरकार आलं महायुतीचं, पण त्यावेळेसही तो काही सुरू झाला नाही. पण आता जी काही 5000 गावांची विकास करण्याची संकल्पना आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा केली आहे तो याचाच भाग आहे का मग कुठेतरी? हो त्याचाच एक भाग आहे. कारण पहिली ते 1000 गावं झाली त्यापैकी राज्यातल्या मॉडेल 85 शाळांचा गौरव केला गेला. तो कॉर्पोरेट म्हणून त्यांना इंटरॅक्टिव्ह बोर्ड असेल, डिजिटल असेल, बाकी नाविन्यपूर्ण जे लॅब, सायन्स लॅब वगैरे हे खूप चांगल्या प्रकारे विकसित झाला. अंतरंग आणि बाह्यंग हे शाळांचं चांगलं झालं. त्या 85 शाळा ज्या मॉडेल म्हणून राज्यामध्ये डिक्लेअर केल्या गेल्या. आता त्याचा पुढचा टप्पा म्हणून आता 5000 गावं पुढच्या टप्प्यामध्ये त्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. आणि त्यासाठी पहिलं नागपूरमध्ये जे AI बेस पहिलं कृषी आणि ग्रामविकासाचं एक मॉडेल गाव करण्याची घोषणा कालच मुख्यमंत्री महोदयांनी नागपूरमध्ये येऊन केली. मला वाटतं याचाच पुढचा तो सुधारित टप्पा आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी देऊन आणखी गावांना कसं पुढे घेऊन जाता येईल. आत्ता जर का आपण बघितलं 2019 नंतर तर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थी योजनांचा गाजावाजा केला जातोय. तो सगळ्याच प्रकारचा आहे. तो काय आपल्याला एकाला म्हणायचं नाहीये. तो केंद्र सरकारच्या पातळीवरती पण आहे, राज्य सरकारच्या पातळीवरती. तुमचं निरीक्षण याच्याबद्दलचं काय? नाही मी पाहिलं की माझे आता 25 वर्ष गावात गेले आणि 3 जनरेशन पाहिले. 10 वर्षाचं ग्रामविकासात 10वी पास झाला का तो 12-16 वर्षाचा होतो. म्हणजे 10 वर्षात पहिले 10 वर्ष, दुसरे 10 वर्ष, आता तिसऱ्या 10 वर्षात जे पाहतो पहिल्या 10 वर्षात लोक पुढाकार घेऊन गावाच्या सामुदायिक मागणी करायची आमच्या गावाला हे द्या. दुसऱ्या 10 वर्षात काय झालं की मला काय मिळेल का, आणि तिसऱ्या 10 वर्षात काय नाही आम्हाला काही नाही दिलं तर चालेल. अंतविधी, दसऱ्याविधी, वर्षश्राद्ध, जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस
सगळ्या राज्यकर्त्यांना लोकांनी व्यक्तिगत कुटुंबाशी कनेक्ट केला. बरोबर. मग ज्या राज्यकर्त्यांना धोरणं ठरवण्यासाठी निवडून सभागृहात बसायचं, त्याऐवजी त्यांना उठल्या पहाटे 6 ते रात्री 1 वाजेपर्यंत लोकांच्या इंडिव्हिज्युअल गोष्टीत जायला मिळतं. त्याचा परिणाम काय आला? जो अभ्यास लोकप्रतिनिधीचा असतो तेवढा अभ्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नसतो. लोकप्रतिनिधींनी डिझाईन करावं, ते कायदे मंडळात मांडावं, त्याचा कायदा तयार व्हावा आणि त्याची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी करावी. म्हणजे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी एकत्र आले का त्याचा परिणाम रोजगार हमी जन्म घेतला, त्याचा परिणाम राष्ट्रीय फलोद्यानी जन्म घेतला, त्याचा परिणाम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेने जन्म घेतला, त्याचा प्रधान जलयुक्त शिवारकडून प्रधानमंत्री सिंचननी जन्म घेतला आणि स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ भारत झाला. हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं समन्वयाचं मॉडेल आहे आणि त्या मॉडेलच्या दृष्टीने हे काम होणं गरजेचं आहे. म्हणून व्यक्तिगत राजकीय व्यवस्थेला दोष देत बसण्यापेक्षा मतपेटीत सुधारणा होणं गरजेचं आहे की आमच्या गरजा काय आहेत, त्या गरजासाठी जे पाठबळ मिळेल आम्ही तिथे जाऊ. हे जर झालं तर सगळं चित्र बदललेलं दिसेल. तर मला असं वाटतं की वैयक्तिक लाभाच्या योजनाने एकाला लाभ होतो पण सामुदायिक जंगल उद्ध्वस्त होतं. बरोबर. सामुदायिक पाण्याचा दुरुपयोग होतो, सामुदायिक स्वच्छतेचं विकृत स्वरूप येतं आणि सामाजिक सुरक्षितता आहे ती धोक्यामध्ये येते. कारण एक काळी संस्कार होते म्हणून चावडीतली 4 माणसं अख्खं गाव चालवायचे आणि कोर्ट पोलीस स्टेशनमध्ये गावातली एकही गोष्ट जात नव्हते. जंगलाला आग लागली तर गाव पळत होतं. आता जंगलाला आग लावणारी माणसं आलेत आणि गावकरी डोळे झाकून बसतायत. ही परिस्थिती. म्हणून पुन्हा शेवटी तिथेच तो मुद्दा जातो. म्हणून व्यक्तिगत लाभाच्या योजनामुळं व्यक्ती काय म्हणतो, एकदा लाभ मिळाला काय ना मग यांनी नाही दिला आम्ही पुढच्या सरकारकडून घेऊ. म्हणजे व्यक्तिगत लाभ देऊनही समाधान नाहीये ना. नाहीये. बरोबर आहे का? पण सामुदायिक लाभाचे हे दूरगामी परिणाम आहे. म्हणून आम्ही हिवरे बाजारमध्ये सामुदायिकच विचार पहिल्यांदा केला, व्यक्तिगत कधी केला नाही. आणि निवडणुका आल्या तरी कुठेही मतदान करा आमची सक्ती नसते. पोलिंग एजंट गाव देतो, बोगसचा विषय नव्हतो. वाहनं आमच्या गावाची असतात, पार्टी पक्षाचे नसतात. पण पार्टी पक्षाने घराघरात जाऊन प्रचार करायचा, फक्त आम्हीच दाखवायचं नाही एवढीच विनंती. आणि आम्ही पत्रक देतो सर्वांना की हिवरे बाजारच्या कामामुळं मतामुळं आपल्याला फारसा फरक पडणार नाही, परंतु हिवरे बाजारच्या कामामुळं राष्ट्रीय धोरणावर परिणाम होतो. त्यामुळे हिवरे बाजार ही आता आमची जबाबदारी नाही तर हिवरे बाजार आपल्या सामुदायिक जबाबदारी. अशी गावं टिकली पाहिजे, सातत्यपूर्ण राहिली पाहिजे, तर इतर गावं त्याचं अनुकरण करतील. हा विषय महत्त्वाचा आहे. आदर्श व्यवस्था तयार करण्यासाठी 5 जर का घटक कोणते महत्त्वाचे असतील की ज्याच्यावरती फोकस दिला पाहिजे, एकूणच शासनाने सुद्धा आणि लोकांनी सुद्धा, त्या ग्रामीण पातळीवरची जी काही सरपंच असतील कोणी असेल तर ती कोणती असतील 5 घटक जी महत्त्वाचे आहेत? ते आता ते घटक नेमके लोकांना सुद्धा गेली पाहिजे. यस. त्यात पहिला घटक जो आहे, मला गावातल्या ग्रामपंचायतीचं सरपंच म्हणून संधी मिळालेली, भले ते आरक्षणातून मिळू, जनरलमधून मिळू, कुठूनही. आता 5 वर्ष अनेक लोक स्पर्धा करत होती पण मला ती संधी मिळाली. मी या 5 वर्षात माझं गाव असं करेल का ते दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहील आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मी कुठेही गट तट जात पात भेदभाव ठेवणार नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा, मी गावचा प्रमुख झाल्यावर या गावातल्या गरजा काय आहेत त्या गरजांच्या आधारावर प्राधान्य लिस्ट तयार करील आणि त्या प्राधान्याप्रमाणे शासनाची योजना जोडून त्याची अंमलबजावणी करेल. तिसरा मुद्दा, ज्याही योजना गावात येतील त्या ग्रामसभा घेऊन वेगवेगळ्या संघटना संस्थांची चर्चा करून मग त्याचं सोशल ऑडिट करेल, पैसा आला किती आणि पैसा खर्च झाला किती. चौथा मुद्दा राहील की हे सगळं करत असताना गावातला जो भूमिहीन आहे, SC ST वंचित गरीब वर्ग आहे, त्या गरीब वर्गाला इतरांच्या बरोबरीने घेण्यासाठी मी पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी देईल. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं की गाव निर्व्यसनी होण्याच्या दृष्टीने आज ज्या DJमुळं तरुणाई, जयंत्या, पुण्यतिथ्या हे सगळं पाहिलं, वाढदिवस, याच्यामुळं 4थी ते 10वीचा वयोगट हा वेगाने आता व्यसनाधीनतेकडे जात आहे.
पुन्हा त्याचं मौखिक आजार आता खूप वाढत आहे. शाळा आणि याच्यात चौकशा करा, तपास करा. कारण आम्ही एक उपक्रम हिवरे बाजारमध्ये केला. छत्रपती शिवरायांचे 350वा शिवराज्याभिषेक सोहळा, तेवढी झाडं लावली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे 300 वर्ष, त्याचे 300 झाडं लागली. तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन 375 झाडं, माऊली ज्ञानदेवांचे 750 झाडं, अमृतकाल भारताचं स्वातंत्र्याचा 75 आणि जिल्ह्यात शहीद झालेले 51 जवान यांच्याप्रती तो 5 जून तो 2 ऑक्टोबर ही सगळी चळवळ राबवून तेवढ्या बेरीज करून तेवढी झाडं लावली. कारण जयंती आणि पुण्यतिथ्याचं सेलिब्रेशन करण्यापेक्षा त्यांनी जे राष्ट्र आणि समाजासाठी केलं ते त्यांना देण्याची संकल्पना दिली पाहिजे आज शालेय स्तरावर. कारण आता व्यसनाधीनता ही 4थी ते 10वीपर्यंत क्राईम रेट खूप वाढतोय. तिथे फोकसिंग करून माझी शाळा एक सुसंस्कारी शाळा कशी होईल, शिकून साक्षर होण्यापेक्षा शिकून गुणवत्तेत येऊन सुसंस्कृत होणारी तरुण पिढी जी आजी आजोबा आई वडील कुटुंब गाव आणि देश आणि नेचर निसर्गाशी कनेक्ट होईल यासाठी मी शाळेमध्ये प्राधान्याने काम करेल. हे करून आणि 5वा सर्व महत्त्वाचा मुद्दा निर्णय घेतला पाहिजे का मी एकही गोष्ट फुकट घेणार नाही. का प्रत्येक गोष्ट लाईट बिल सरकारने द्यावं, रस्ते सरकारने द्यावं, सगळं फुकट द्यावं. शेवटी कुठल्या राज्यकर्त्याची इच्छा नसते फुकट दिलं पाहिजे, परंतु कॉमन अजेंडा गावाने तयार केला पाहिजे. जंगल वन संवर्धन, अमृत संवर्धन, जल संवर्धन या सगळ्या योजना राबवण्यासाठी मी 10-20% माझं स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन त्यामध्ये टाकाल आणि सहभाग देईल. आणि ज्या फुकटच्या योजना आहेत त्यापेक्षा मी माझी क्रयशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहील. हे करून जर गावं सामाजिकदृष्ट्या सुरक्षित केली तर ती सगळ्यात मोठी चळवळ होईल. हे 5 मुद्दे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा 75 जे आपण निसर्गाकून घेतलं आहे, समाजाकून घेतलं आहे ते त्याला चांगलं परत दिलं नाही तर ज्यावेळी आपण 100रीत जाऊ आपलं स्वातंत्र्य त्यावेळी भूतलावर मानवी अस्तित्व संकटात आलेलं असेल हे लक्षात ठेवावं. आणि या दृष्टीने आपण मातीचं आरोग्य, पाण्याचं आरोग्य आणि माणसाचं आरोग्य, मानसिक आणि शारीरिक हे आरोग्यासाठी महत्त्वाचं कामकाज करावं. हे 5 मुद्दे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सर, तुम्ही वेळ दिलात, सविस्तर गप्पा मारल्यात, आमच्यासोबत चर्चा केलीत, महत्त्वाचे काही मुद्दे सरांनी मांडलेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सरांचा VSTF सारखी जी काही एक महत्त्वाचा प्रकल्प आहे तो पुढे जाणं, त्याच्यातनं ग्रामविकास घडून आणणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती सरांचा भर राहिलेला आहे. सर त्याच्यावरती स्वतः त्या प्रकल्पासोबत सरांनी काम केलं आहे, त्याच्यामुळे त्याचे जे काही त्याबद्दलचे निरीक्षणं आहेत, त्याचे जे काही निकाल आहेत तेही त्यांनी जवळून बघितलेत. तर या सगळ्या विषयांवरती सर तुम्ही सविस्तरपणे सांगितलं. आपण परत एकदा भेटू, याबद्दल अजून सविस्तर चर्चा करू, कारण की आता ही प्रोसेस 5000 गावांपर्यंत आलेली आहे, जाणार आहे. तर त्याबद्दल आपल्याला वारंवार ॲग्रोवनकडून इन्व्हिटेशन हे पाठवलं जाईल, तुम्ही ते निमंत्रण स्वीकाराल अशी इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.